आषाढी एकादशीला या तुळशीच्या पानाचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. भयंकर गरिबी, आजारपण आणि अकाल मृत्यूचं संकटही दूर होईल. वर्षभरात येणाऱ्या सर्व 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. आपण त्याला देवशनी एकादशी म्हणतो. एकादशीला आपल्या संस्कृतीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि महापुण्यदायी मानलं गेलं आहे. कारण याच पवित्र तिथीपासून भगवान श्री हरी विष्णू पुढील 4 महिन्यासाठी श्रीसागरामध्ये योग निद्रात जातात. हा दिवस अखंड ब्रह्मांड नायक पंढरपूरचे राजा विठ्ठल माऊलीचा आणि माता महालक्ष्मीच्या पूजेचा अतिशय मोठा उत्सव आहे. ज्या दिवशी विश्वातील सर्व देवी शक्ती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि अशा या महातिथीला जर तुम्ही तुमच्या घरातील देवघरात तुळशीच्या पानाचा एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी उपाय केला तर तुमच्या घरातील मोठ्या दुःखांचा, भयंकर गरिबींचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दारिद्र्याचा नाश होऊन जाईल. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीचं पत्र अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा, नैवेद्य किंवा प्रार्थना कधीच पूर्ण होत नाही. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी संपूर्ण विश्व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची ताकद ही छोट्याशा उपायामध्ये दडलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये पैशांची अथंग चणचण असेल, पैसा हातात येत असेल, टिकत नसेल, खर्च अगदी पाण्यासारखा होत असेल, आजारपण राहत असेल किंवा कुटुंबातील सदस्यांवर वारंवार अपघाताचा व अकाल मृत्यूचा सावट पसरत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी एक दिव्य सुरक्षा कवच म्हणून काम करेल. हा उपाय करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत आणि विठ्ठल माऊलीची किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण अतिशय श्रद्धेने करावे. घराच्या अंगणातील किंवा गॅलरीमधील तुळशीच्या रोपांची पूजा करावी. परंतु एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने चुकूनही तोडायची नाही. आदल्या दिवशी ती पानं तुम्हाला तोडून ठेवायची आहे. 11 किंवा 21 तुळशीचे पानं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता या उपायाची नेमकी विधी काय आहे ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये घरातील देवघरासमोर छान गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा. जो दिवा तुमच्या घरातील मुख्य उंबरठ्यावर येणाऱ्या लक्ष्मीला आमंत्रित करेल. त्यानंतर तुम्ही घेतलेल्या 11 किंवा 21 तुळशीच्या पानांवर चंदनाने किंवा कुंकवाने श्री किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा मंत्र लिहा आणि ती पानं विठ्ठल माऊलीच्या, भगवान विष्णूच्या किंवा तुमच्या देवघरातील जी विठ्ठलाची मूर्ती असेल त्यांच्या चरणी अर्पित करा. कारण जेव्हा तुम्ही एकादशीला मंत्रयुक्त तुळशीचे पानं भगवंताच्या चरणी अर्पण केली जातात तेव्हा त्यांना त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी घरातील सर्व नकारात्मक वस्तूंचा दोष घेतात आणि वाईट नजरेला मुळांपासून उपटून टाकतात. हाच तो उपाय आहे जो तुमच्या पतीचा आणि मुलांच्या नशिबाचं बंद कुलूपही उघडण्याचं काम करेल. जर तुमच्या नवऱ्याला नोकरीत, व्यवसायात अपयश असेल तर मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा प्रत्येक कामात अडथळे येत असतील तर या तुळशीच्या पानांचा दैवी प्रभावाने त्यांच्या कुंडलीतलाही ग्रहदोष शांत होईल आणि त्यांना कामाच्या कठीण कामालाही यश मिळेल, मान सन्मान मिळेल व नवीन संधी मिळेल, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती सुधरेल, अत्यंत वेगाने होईल. इतकंच नाही तर या उपायामुळे घरातील जुने भयंकर आजारपणही नाहीसं होईल. कारण तुळशीच्या पानामध्ये ऊर्जामध्ये निसर्गाचं जे रंग विनाकारण निवारण आहे ते खूप सक्षम असतं, जी घरातील आजारी व्यक्तीला नवीन आयुष्य आणि निरोगी आरोग्य प्रदान करतं. तसंच कोणत्याही प्रकारच्या अकाल मृत्यू किंवा अकाली संकट तुमच्या घराच्या दारापर्यंतही पोहोचू शकत नाही. हा उपाय पूर्ण झाल्यानंतर विठ्ठल माऊलीसमोर हात जोडून आपल्या सर्व सुखांची आणि समृद्धीची प्रार्थना करावी आणि पुढील दिवशी
द्वादशीला ती पवित्र तुळशीचे पाने देवघरातून उचलून आपल्या कपाटात किंवा पैशांच्या तिजोरीत ठेवा, जेणेकरून तुमच्या तिजोरीत नेहमी पैशांची आवक वाढत राहील. म्हणूनच मित्रांनो, आषाढी एकादशीची ही मोठी आणि दुर्मिळ संधी चुकूनही वाया घालवू नका. संपूर्ण विश्वासाने आणि भक्तिभावाने हा उपाय करा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, जय श्री स्वामी समर्थ हे नक्की लिहा.